हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो वर्कआउट झालेलं आहे. आफ्टर अ लॉंग टाईम श्रुतिका बरोबर वर्कआउट केलं, म्हणजे ऑलमोस्ट 2 वीक्स नंतर. ती मला तेच सांगत होती आपण लास्ट वर्कआउट 24 जुलैला केलं आहे. त्याच्यानंतर मध्ये आधी मी केलं असेल पण खूपच कमी, कारण अजिबातच टाईम मिळत नाही. म्हणजे इवन दो माझा जो डे आहे तो 5 वाजता स्टार्ट होतो, बट एवढं सारं बॅक टू बॅक सगळी कामं लाईंड अप आहेत ना की नाही, सकाळचा टाईम तर माझा असाच निघून जातो. आणि हे फक्त मीच नाही, पण ते इथे माझ्याबरोबर जेवढे पण वुमेन्स आहेत सगळे रिलेट करत असतील की असाच टाईम निघून जातो. मग मी विचार केला की नाही, जर आपल्याला स्वतःची पण काळजी घ्यायची असेल तर वी हॅव टू टेक आउट सम टाईम. आपण थोडंसं टाईम मॅनेज करू शकतो. मी कधी कधी तेच विचार करते, दिवस तर मोठा होऊ नाही शकत, टाईम तर स्लो चालू नाही शकत. एकतर हेच आहे की आपल्याला आपली जी कामं आहेत ती प्रॉपरली प्रायोरिटाईज करायला लागेल, त्यांना प्रॉपरली लाईन अप करायला लागेल. आणि तेच करते मी. कधी कधी मी सुद्धा थोडीफार कन्फ्यूज होते की अरे आता काय ठीक आहे, फ्लोमध्ये चालली आहे. सर नायसा गेली आहे स्कूलमध्ये. आज तिला मी पॅनकेक दिलेत, कारण तिला पॅनकेक हवे होते टिफिनमध्ये, विच इज ऑफकोर्स नॉट हेल्दी. बट एकदा ठीक आहे, कारण मला वाटतं लास्ट मंथमध्ये मी तिला पॅनकेक दिलेले. सनी आता हॉस्पिटलमधून येईल, त्याचं 24 आवर्स ड्युटी कंप्लीट करून, आणि मग इमिडिएटली नाश्ता वगैरे करून तो जाईल क्लिनिकला. आज दोघी आयांना परत एकदा हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, बिकॉज आज त्यांचे रिपोर्ट्स मिळणार आहेत. सो तिकडे डॉक्टरकडे जाऊन आम्ही लगेच कन्सल्टसुद्धा करू, म्हणजे इन केस जर काही मेडिसिन्स वगैरे चालू करायचे असतील तर मग ते करता येतील. अँड येस, नाव आई इज डुईंग गुड. खूप तिला बरं वाटते. काल तर तिची खूपच तब्येत डाऊन झालेली, आणि पहिल्यांदा मी तिला असं बघितलं की शी इज होल्डिंग माय हँड अँड वॉकिंग. असं आजपर्यंत झालेलं नव्हतं. तिला एवढी चक्कर येत होती. बट येस, नाव शी इज डुईंग गुड. छान वाटतंय तिला. सकाळीच तिला मी फोन केलेलं. आज तिला दुपारी मी इथेच घेऊन येणार आहे, कारण ती माझं काय ऐकत नाही, पण जबरदस्तीने तिला घेऊन येणार आहे आज ते. सो 12:30 वाजता आम्ही जाणार आहोत. 11 ते 2च्या मध्ये आम्हाला बोलवले. सो नायसा आल्यानंतर मग नायसाला घेऊन आम्ही जाणार आहोत. आंघोळीला तर लेट झालेलंच आहे मला, म्हणून मग मी विचार केलं माझं जरा लेग्स वगैरे आहेत त्याचं मी हे काढते, काय म्हणतात, नेलपेंट वगैरे काढून टाकते. माझ्या पायांच्या नखांचं नेलपेंट काढते. मग माझे जे टॅच आहेत त्याला थोडंसं क्लीन वगैरे करते. थोडंसं घरच्या घरी आपलं पेडिक्युअर करते आणि मग आंघोळीला जाते. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. आजच्या दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. सो आता इथे मी पाणी गरम करत ठेवते त्याला. ओके, मस्त मसाज पण होईल माझ्या पायाचे. आणि हा तो मधला बॉल आहे ना, तो सुद्धा फुटतो. सो हे आहे आगारोचं फूट मसाजर. खूपच छान आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे आहे ना, इकडचं जे डेड स्किन आहे ती क्लीन करण्यासाठी ही आहे मशीन. ही सुद्धा आगारोचीच आहे. ॲक्च्युली माझ्याकडे जेवढे पण आगारोचे प्रोडक्ट्स आहेत ना ते एवढे चांगले आहेत. आणि मेन म्हणजे ते सगळे कामी सुद्धा येतात, की असं नाही आहे की घेतलं आहे आणि ते असेच पडून राहिलेत, असं नाही आहे. जेव्हा हवं आहे तेव्हा मी ते कन्व्हिनियंटली यूज करू शकते. आणि ह्याला ना प्रॉपर असं हँडल आहे, म्हणजे तुम्ही बाथरूममधनं पाणी घेऊन येऊ शकता. त्या साईडला एक नॉब आहे जिकडनं पाणी निघून जातं, म्हणजे तुम्हाला उलटं करायची पण गरज नाही आहे. त्यात तुम्ही स्पा पण करू शकता. तर आता मी इथे मसाजचं ठेवलं आहे, टायमर सेट करू शकता तुम्ही. ऑटोवालंच ठेवलं. हीट इथे हीट दोन ऑप्शन पण आहे, तर गरम पण झालं लगेच. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, back to home. आलोय 24 hours ड्युटी करून, आणि आता परत चालू क्लिनिकला. Good morning. Good morning. New day has started. Breakfast ready आहे. आज आहे घावण चटणी. टाकायची भाजी. टाकायची भाजी.
टाकळी भाजी, शेंगा. चालू क्लिनिकला, दुपारी भेटू. बाय. वाजले आहे 12:25. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. बाळाचं बिरडं, शेकटाच्या शेंगा, पालेभाजी, वरण, भात आणि भाकरी. सो आई आता रेडी झालेल्या आहेत. नाहीसा येईल 10 मिनिट्समध्ये. मी फटाफट रेडी होते. सनी गेला आहे क्लिनिकला आणि 2 वाजेच्या आत आम्हाला जायचं आहे, कारण 11 ते 2च टाईम आहे. कन्सल्टंट असणार आहेत. फटाफट रेडी होते. नायसाचा डब्बा वगैरे सुद्धा मी घेते, कारण तिला खालनंच आम्ही पिक करणार आहोत. सो कपडे, डब्बा. सो नायसाचं बास्केट रेडी आहे. तिला वरण भात घेतले, पाणी, कपडे आणि चप्पल. डायरेक्ट घेऊन आले. लॉक का लावलाय? अरे रचना आली अजून. मी रचना आली. चावी नाही. चावी कुठे बाजू. सो बॅक फ्रॉम दी हॉस्पिटल. म्हणजे ते विचार नव्हता केला जायचं रिपोर्ट कुठे आलं म्हणून. एकदम आज प्रॉब्लेम गेलो म्हणून समजलं ना. गेल्यावर समजतं सगळं. त्या दिवशी घेतलेलं ना. आता आईला आजीला काय नाही खायचं. घाबरलं की काय घाबरू नको, सगळं नॉर्मल. आणि जे आहे त्याला तोंड द्यायचं, असं नाही त्याला घाबरून काय पर्याय नाही. माझं बरं झालं तुझ्यामुळे, माझं तरी झालं. तर मी सनीने मला शपथ घातली, आई नाही गेलीस तर बघ म्हणून. आता मी 1-1.5 वर्ष असं कंटाळाच करत होतो. आई कंटाळा करते. हा, पण आता मी पण थोडं मनावर घेतलं सनी, तुला काही घालून वगैरे काय जायचंय तुला. मी जाणार. हो, मी जेवून जाईल. असं काही माझ्या इथे झोप, तू काही टेन्शन नको, तुला काही त्रास नाही देणार. मला माहिती तुला आता एकटीची सवय झाली ना. देऊ का खरं विचार? नाही नको. काय नको. हा चेंज कर ना. चालले एक्झामिनेशन. किती कोणाचं बघतोय? किती मोठ्या डॉक्टरकडे गेलं तरी आपल्या घरच्या डॉक्टरला दाखवल्याशिवाय आपलं मन काय भरत नाही. कधीच सनी नाही का दाखवत. आई दादी कॉपी घेऊया. अजून थोडे बंद कर. तुला सरप्राईज जेवणाचं गिफ्ट तिकडे कुठे घेऊन चालली? नंतर दे गिफ्ट. आई बस. तुम्हाला लोणचं छान होतं. आवडलं का? आता लोणचं पण नाही खायचं. आईला एवढं टेन्शन आलंय, हे पथ्य ते पथ्य. तिच्यापेक्षा मला आहे, पण मी सगळं स्वाहा. आईसारखं बिंदास माणूस नाही बघितलं. त्या तेवढं हे पण करतात, जॉबला जातात, मग योगा करतात. करतो ना मध्ये कसली भाजी केली? ती टाकळ्याची भाजी आणि अरे हा खोबरं राहिलं.
चालू कर कशा किती 2 चुटकर आहे चटणी नाही टाकली चटणी तर मला नको खोबऱ्याची चटणी हा नको नको दीपक्का काने कुंदर मोतिया दिवाला पाहून नमस्कार गणपती पिय बायन बाहा चष्मे गडाचे गलच्या सवंडाशी नको ओम भूवस्वा तस्मतून खरगोदे नसदीवनी दियो योना प्रचोदयो मोर्या 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 मी बाळताने तुझे शिव कर्व्याने जाणे आणि माझे कोटाने कोटी मोरेश्वराबा तुला आणि पोटी तू घाल पोटी बाप्पाला दोघी आज्यांच्या पाया पड बाबांच्या पाया पड आणि आता आम्ही चाललो आहोत कृतिक कविश दादाच्या बर्थडेला मग 2 ब्रदर्स आहेत ते ट्विन्स आणि हे काय नाही सा नीट 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 नमस्कार सगळा अवतार करायला घेतला एवढं छान मी गॉड ब्लेस यू मस्त मोठी हो आई बाबांना त्रास नको देऊ लेटर तू सांग कोणता लेटर आहे वाव चला नाही चला असं मध्येच काहीतरी आठवतं आम्ही असेच अभ्यास करतो मध्येच अथवा नाहीसाचे केस बघा किती परफेक्ट आहे थोड्या वेळानंतर बघा काय होणार आहे त्याची हालत चल ओके दोघे आज नाहीसा क्रिएटिव्ह माइंड चला बोलायचं आजी नमस्कार करते असं बोलायचं लोळणार तर कसं करणार नमस्कार करते का काय करते हा ते चेकिंग असं बोलायचं आजी मी नमस्कार करते बाबा नमस्कार करते डायरेक्ट आता आम्ही आईला सोडलं आईंना पण सोडलं आईला बरं वाटतंय आता संचिताचा सकाळी फोन आला मी विसरलीच की आज कृतिक कविशचा सुद्धा बर्थडे कारण 2 दिवस एवढी धावपळ चालू आहे ना सो आता मग कृतिक कविशच्या बर्थडेला आम्ही चाललोत आणि फाल्गुनी आणि ज्ञानाला आता आम्ही पिक करणार आहोत है ना नाहीसा आणि मग घरी गेल्यानंतर आईला सांगितलं की मी डब्बा पाठवते तुमचं सामान होतं ते महाबळेश्वरचं गोंडोला नाही सा पाठी ठेव आले माझा गोंडोला कशी बघते बघ टुकुर 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 बघते बघ कशी कुठे दीदी दीदी कुठे दीदीचा ड्रेस छान आहे दिवाळीचं कुठे भाई त्या मातीची वाट लावायला घेशील आता काय टाकली नाही माझं पाठी टाकलं कोण आहे हळून शीट पाठी कर थोडी चला ऑलरेडी रेच चला बड्डेला मग फोन आला कोणाचा संचिता मावशीचा तिब ए गोंड आली माझं कोण 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 वाजले 8:45 बर्थडेचा टाइम होता 7 बिचारीचा 3 वेळा कॉल येऊन गेला तिला म्हटलं मी येतच नाही होत पण एवढी गडबड चालू आहे आणि ज्ञानूला भुकी पण लागली गोंडूला आणि आम्हाला अजिबात फ्लोर नाही माहितीये तुक्के मारतात पहिले 4th फ्लोअर वर आलो होतो आम्ही 2nd वर खाली आहे तू कोणतरी येऊन गेले चल नाही इथे नाही 2nd वर नाहीये ना आपलं कोणीतरी आणि मॅडम फोन नाही उचलत संचिता मामू आहे ना बब्बू फोन नाही उचलत तू काच्या बघते नवीन जागेवर आलो आपण नवीन जागेवर आलो आम्ही चेक बघ
आता अजून वरती आम्ही सगळे इव्हन नंबर्स वर ट्राय मारतो. फोन पण नाही उचलत मॅडम. आहे 6वाच आहे बोल ना. 6वा बरोबर आलं. बर्थडे चालू झाला. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हे पण दोघं मिरर इमेज. काय म्हणतात काकी. गिफ्ट बघ. घाल आहे घाल. ए तुला गिफ्ट आहे तिने बनवलंय. घाल घाला दोघांनी. नो यू कॅन वेअर. सी सेन्सिल पण गिफ्ट आहे त्यांना. दाखव. ओ माय गॉड. इजिप्त झालं इजिप्त. मम्मी झालाय तो. आणि हे पण तुला आहे ड्रॉ करायला. काय म्हणते न्यूली वेड. अगं माझ्यासाठी न्यूलीच वेड. काय तुला सुद्धा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. किती वर्ष झाले आई बनून. ट्विन्स फॉर एव्हर. आज पण सेम कपडे घातले तुम्ही दोघांनी. कसं वाटतंय तुम्हाला 12 वर्ष. आता तर तुम्ही स्पीच देऊ शकता एवढे तुम्ही कॅपेबल झालात. 12 वर्ष चांगलं आहे पण काय नाही बोल बोल. नेक्स्ट वर्षीपासून पण आता तुम्ही बोलू शकता. तुम्हाला कशाबद्दल की बीइंग टुगेदर ऑलवेज शेअरिंग युअर बर्थडे. बर्थडे शेअर करतो आम्हाला खूप छान वाटतं. आणि 12 इयर्स मध्ये जो 1 इयर आहे जो फुटबॉलवरती आमचं लक्ष आहे तर आम्ही दोघं जण एक्स्ट्रीम सक्सेसफुल झालो. आणि आम्ही दोघं जणांनी हेल्प करू. म्हणजे एक आहे मग गोलकीपर. मी त्याला बॉल देतो सो तो गोल मारतो. सो दॅट्स आवर केमिस्ट्री इन फुटबॉल. नाही शोभतात संचिताची मुलं आहेत. आहे माझी त्याच्यावर पण माया आहे. तो जवळ नाही येतो. हॅपी बर्थडे. कोणाकडे बाबू तू. दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्याला जो आवडेल तो घ्या. नाही मिळाले.
हे गोंडू तू पण बसते तू तिला खाली बसव ना गोंडू तिच्यावर ओरडते तशी विचार ती मला बोलते फाल्गुनी ओरडायची का नाही फाल्गुनी काय ओरडेल माझ्यावर मीच फाल्गुनीला चांगली सांभाळायची हो तू आलेली ना बघायला हा ए गोंडूला गोंडू त्याला बोला बोलत होती शाणी पोरगी मम्मा काय बोलते किती शाणी कोण येणार आहे अभिसाठी लपली आहे ए गोंडू खराब कशी कपडे ए गोंडू अजून नाही आला तू त्याला सरप्राईज देणार आहेस का आणलेली पण नाहीचा नाहीये ना म्हणून नाही ठीक आहे तुला बॅग बाबा आमच्याकडे ऑलरेडी एवढे बॅग्स आहेत असं आहे टॉय प्लस बॅग पॉकेट वाली टॉय आणि बॅग आहे वाव ते बघा आमचं दाखव नाही सू वाव चलो बाय 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 गोंडू बाय बाय नमस्कार तुम्ही मस्त फिरा मी आता आलो ऑफिसवरून आणि काय सांगायचं आता जाऊ दे भेटूया नंतर नाही आज ऍक्च्युली त्याचा थोडा टाइम मी घेतला कारण तो हॉस्पिटलमध्ये आलेला सो तो ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास आमच्या बरोबर होता सो मी अजून घरी नाही गेलो आता आलो आणि वाजलेत आता घड्याळात 12 वाजले घड्याळात 12 वाजले 10 वाजून 5 मिनिटं झाली मला जोरात भूक लागली आहे आणि श्रावण नसल्यामुळे मी आज नॉनव्हेज खाणार आहे श्रावण ज्यांना श्रावण नाहीये त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये टाका नो श्रावण आम्ही जेवून आलो